तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर नुकसान भरपाई वाटप जे सुरू झालेलं आहे, तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहे। त्यानंतर याच जिल्ह्यांमध्ये व याच शेतकऱ्यांना मिळणार आहे, तर त्याची यादीसुद्धा आलेली आहे। तर त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा भरपाईची रक्कम थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर त्यासाठी जे काही निधी उपलब्ध झालेला आहे, तर या जिल्ह्याला 192 कोटीची मदत हे 2 तालुके वगळलेले आहे। तर यामध्ये कोणते तालुके वगळण्यात आलेले आहे? जर तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर सर्व जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत व खरीप पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना मिळालेलाच आहे। त्याचप्रमाणे रब्बी पीक विम्याचं जे काही स्टेटस आहे ते घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की रब्बी पीक विमा कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यात तुमच्या जमा होईल। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर नुकसानग्रस्त जे काही 7 दिवसाच्या आत तुम्हाला इथं मदत मिळणार आहे। जे काही अवकाळी पावसामुळे, गारपिटी व चक्रीवादळामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे, गहू, हरभरा, ज्वारी, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही सर्वे राहिलेले आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 7 दिवसाच्या आत भरपाईची रक्कम इथं जमा होईल। जे काही तात्काळ राहिलेले जे काही शेतकरी आहेत, तर बरेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला का पीक विमा मिळालेला नाही। तर घरबसल्या लवकरात लवकर चेक करून घ्या। त्यानंतर जर तुम्हाला मिळत असेल तर कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यात तुमचा पीक विमा इथं जमा होईल ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता। किंवा PM किसान आणि नमोचे जर हप्ते मिळत नसेल तर त्यामध्ये नवीन नोंदणी सुरू झालेली आहे, तर आजच नोंदणी करा। नोंदणी कशाप्रकारे करायची आहे सविस्तर व्हिडिओज व तुम्ही सुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊन जे काही 4,000 रुपये म्हणजे वर्षाला 12,000 रुपये मिळत आहे, त्या योजनेचा लाभसुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर घरबसल्या नोंदणी करून घ्या। तर नोंदणीसुद्धा सुरू झालेली आहेत। तर जे काही भरपाईची रक्कम 192 कोटी रुपये तर वाटप ज्या सुरू झालेले आहेत, तर त्यामध्ये सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे। तर सरसकट भरपाई तुम्हाला आता मिळणार आहे। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।